संगीत सेवेसाठी बालाजी संस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। नाशिकचा सांस्कृतिक इतिहास जर लिहायचा झाला तर त्यासाठी ज्या वेगवेगळ्या विभागांचं वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास आपल्याला मांडावा लागेल, त्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक असे दोन विषय जर प्रामुख्याने घेतले तर त्यामध्ये बालाजी संस्थान आणि बालाजी संस्थानने केलेलं सांस्कृतिक धार्मिक कार्य हा एक स्वतंत्र विषय आपल्याला घ्यावा लागेल। इतकं मोठं महत्त्वाचं आणि मौलिक काम या सगळ्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे। आपण सतत म्हणतो की आपलं बालाजी मंदिर, आपल्या नाशिकचं बालाजी मंदिर, पण या मंदिरामध्ये सातत्यानं झालेली गायन सेवा आणि त्या गायन सेवेसाठी आपल्या सेवेला प्रस्तुत करण्यासाठी येऊन गेलेले सगळे गायन साधक यांचं जर नामावळी आपण काढायची ठरवली तर जे नाव तुमच्या मनात येईल ती सगळी माणसं, ती दिग्गज माणसं या बालाजीच्या समोर आपली सेवा प्रस्तुत करते झालेल्या आहेत। आणि म्हणून या गादीला, या संगीताच्या गादीला एक वेगळी परंपरा आहे। म्हणून ही मैफल नाही तर ही बालाजीच्या समोर बांधलेली गायनाची पूजा आहे असं सतत सगळेजण म्हणत आलेले आहेत। आणि म्हणून हा 300 वर्षांचा इतिहास, ही सगळी मंदिराची पवित्र वास्तू आणि या वास्तूत रंगणारं गाणं हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे। म्हणजे बालाजी ही देवता आपण नेमकी काय आहे, त्या वेरी बालाजीचा इतिहास नेमका काय आहे हे जर पाहायला गेलो, अभ्यासाला गेलो तर कलेला ऊर्जा देणारी, कलेला प्रोत्साहन देणारी देवता म्हणूनही बालाजीचा एक स्वतंत्रपणे उल्लेख केला जातो। त्यामुळे नाशिक मधलं हे बालाजी मंदिर, आपलं बालाजी मंदिर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त आपलं आपलं असं म्हणून भागत नाही, तर या मंदिरानं केलेलं काम काय आहे, एकूणच सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणं, हा नाशिकचा संस्कृतीवर प्रेम करणारा जो समाज आहे त्या समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम या वास्तूनं केलं आहे। आणि म्हणून शैक्षणिक असो, आरोग्य विषयक असो, या दोन शाखा देखील या संस्थांच्या एक वेगळा विषय आहे की ज्यांना आपल्या आजारावर मात करून पुढे जायचं आहे पण आर्थिकही मदत त्यासाठी लागणारी जी गरजेची आहे ती देखील एका वेगळ्या प्रकारे त्यांना केली जाते। शिक्षणासाठी ज्यांना मदत हवी आहे त्यांना देखील मदत केली जाते। असा एक वेगळा इतिहास, वेगळा आयाम या मंदिराचा आहे। आणि म्हणून इथं येताना आपण आपली सगळी कवचकुंडलं, मग ती गायक असो, वादक असो, रसिक असो, आपण सगळेजण ती बाहेर ठेवून इथं येतो की आपल्याला आज काहीतरी साधनेचं जे फलित असतं ते ऐकायला मिळणारे म्हणून येतो। आणि म्हणून आज इथे उपस्थित असलेल्या सर्व कलावंतांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, संस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्या समोर अनुराधाजी कुबेर यांचं गाणं प्रस्तुत होणार आहे। आता काय झालंय, सध्या YouTube, Google याच्यावर आपल्याला नाव कळलं, आपण टाकलं की सगळी माहिती आपल्याला ती उपलब्ध होते। पण त्या पलीकडे जे गुगलमध्ये मावत नाहीत, जे YouTubeमध्ये तुम्हाला सांगता येत नाही, याच्या पलीकडे जे काही असतं ते आज या मंदिरामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अनुराधाजी कुबेर यांचा अतिशय ज्याला अकॅडमिक बायोडाटा म्हणतात तो माझ्याकडे आलेला आहे, पण त्या पलीकडे त्यांचं गाणं ऐकताना काय वाटतं तर भेंडी बाजार घराणं की ज्याचे फार कमी लोक आता आपल्याला ऐकायला मिळतात, त्यातल्या अनुराधाजी एक फार महत्त्वाच्या गायिका आहेत। आणि त्यातही घराण्याचं वैशिष्ट्य जे असतं ते वैशिष्ट्य सांभाळून, ते वैशिष्ट्य जपत आपलं स्वतःचं म्हणून काहीतरी एक सातत्यानं संविधा त्या गायकाला टाकावी लागते। आणि मग ती टाकून ते घराण्याच्या तो विस्तार होत जातो, त्या घराण्याची एक एक जी रुंदी असते ती वाढत जाते, लांबी वाढत जाते। आणि हे सगळं करण्यासाठी मूळ तो गायक जो असतो ना तो विद्वान असण्याबरोबरच, म्हणजे अनुराधाताईंचा या सगळ्या गायन विषयाचा अभ्यास, त्यांच्या झालेल्या मैफली, त्यांना मिळालेले पुरस्कार, भारतभरातल्या असंख्य महोत्सवांमध्ये त्यांचं गाणं झालं,
आणि त्या सगळ्या महोत्सवांमध्ये त्यांची प्रस्तुती या पलीकडे जात मला असं वाटतं की आज महत्त्वाच्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पाहिजे. तो भाग म्हणजे त्या इंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी आहेत आणि दुसरं म्हणजे त्या फ्रेंच भाषेच्या अभ्यासक आहेत. तर या 2 गोष्टी मला का महत्त्वाच्या आहेत म्हणून सांगायच्या आहेत. तर जो साहित्याचा विद्यार्थी असतो तो ज्यावेळी इतर कलांमध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न करतो, पारंगत होतो, त्यावेळी तो जे त्या रांगोळीचे ठिपके जोडत जातो ना, कलाच्या रांगोळीचे ठिपके जोडत जातो, त्याच्यामध्ये एक नवीन सौंदर्य प्राप्त होतं. आणि म्हणून त्यांचं गाणं हाही एक वेगळ्या सौंदर्याचा विषय आणि त्यांचा साहित्याचा अभ्यास हाही एक वेगळ्या सौंदर्याचा विषय आहे. त्यामुळे त्या आज आपल्या इथे आल्या, त्याबद्दल आपण सुरुवातीलाच त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात मनपूर्वक स्वागत करूया. आणि मुख्य मला जे सांगायचं ते म्हणजे की मेंढीबाजार घराण्याची धुरा म्हणजे 1870च्या आसपास हे घराणं स्थापन झालं म्हणूया. आणि त्यानंतर ज्यांनी या गायकीचा अभ्यास करून ती जनसामान्यांसमोर प्रस्तुत केली, त्यामध्ये अंजलीबाई मालपेकरांचं नाव एक महत्त्वाचं नाव म्हणून घेतलं जातं. त्याबरोबरच पंडित टी.डी. जानोरीकर यांचं नाव महत्त्वाचं म्हणून घेतलं जातं. त्यांच्या शिष्या आहेत अनुराधाजी. आणि थेट तिकडून आलेलं जे गाणं आहे ते आज आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे आज साधनेचं गाणं काय असतं हे आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर त्यांना साथ करण्यासाठी हार्मोनियमवर आहेत चैतन्यजी कुंटे आणि तबला साथ करणार आहेत नाशिकचे आपले नितीन वारे. दोघांच्याही बद्दल एक सूत्र मला जाणवतं. म्हणजे जो शब्दमल्हार नावाचा अंक मी दरवर्षी प्रकाशित करतो, दिवाळी अंक, त्याच्यात चैतन्यजींनी अनेक वेळा लिहिलेलं आहे आणि वारे सरांनी देखील लिहिलं आहे. त्यामुळे दोघांच्या साथीचं एक सूत्र मला असं वाटतं की अभ्यास करायचा, सतत अभ्यास करायचा आणि तो अभ्यास आपल्यावर हवी न होऊ देता ज्याला आपण साथ करणार आहोत गायकाला त्याचं गाणं मोठं करायचं. तर मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं असतं साथ संगतीमध्ये आणि दोघांच्याही साथ संगतीमध्ये ते महत्त्वाचं म्हणून आपल्याला सांगावं लागेल. चैतन्यजी कुंटे यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती म्हणजे त्यांचं अकॅडमिक काय आहे ते तुम्हाला सर्वत्र मिळेल, उपलब्ध होईलच. पण त्याबरोबर अशोकदा रानडे यांचा जो वारसा त्यांना मिळालेला आहे, ज्ञानाचा वारसा मिळालेला आहे, तो त्यांनी अतिशय प्रगल्भपणानं पुढच्या पिढीच्या उंजळीत देण्याचं काम पुण्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, भारतभर असेल सुरू ठेवलेलं आहे. आणि प्रार्थना संगीत नावाचा जो एक प्रकार आहे स्वतंत्रपणानं, धर्मसंगीत नावाचा जो एक प्रकार आहे त्याच्यावर त्यांचं पुस्तकही आलेलं आहे. तर ते देखील मोलाचं काम म्हणून चैतन्यजींचं आपण मानलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं शिक्षण जे महत्त्वाचं आपण मानतो, त्यांचे गुरु की ज्यांना बहुपेढी व्यक्तिमत्व त्यांचं जे झालं त्यामध्ये डॉक्टर अरविंद थत्ते, गायक पंडित मोहनराव कर्वे आणि ज्येष्ठ संगीतशास्त्री आता ज्यांचं नाव घेतलं ते डॉक्टर अशोकदा रानडे यांचं नाव, यांचा वारसा अतिशय ताकदीनं ते पुढे नेत आहेत. म्हणून त्यांचंही मनपूर्वक टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. आणि मी वारे सरांबद्दल जे म्हणालो त्याबद्दल त्यांच्या गुरूंची नावं मला आपल्याला सांगितली पाहिजे. वडील नाना वारे, त्याचबरोबर नाशिकची तबल्याची परंपरा सांगताना जी 3 नावं घ्यावी लागतात म्हणजे पवार सरांचं नाव घ्यावं लागतं, नाना वारेंचं नाव घ्यावं लागतं आणि तांबट सरांचं नाव घ्यावं लागतं. यापैकी पवारांकडेही सरांचं शिक्षण झालं आणि त्या पलीकडे नाना मुळे यांचे ते शागिर्द आहेत असं आपण म्हणूया. त्यांचं एक वाक्य सांगतो आणि परिचयाचं काम थांबवतो. ते म्हणाले, नानांना जो वाजवण्यामध्ये धा सापडला तो मला आयुष्यात कधीतरी सापडला पाहिजे. तर असे हे साथ संगतकार आपल्या आज बरोबर आहेत. आणि त्याचबरोबर तानपुऱ्यावर आहेत वीणाताई गोखले, मंजिरीताईंकडे त्या शिकतात. स्वतंत्रपणे गायनाचे कार्यक्रमही त्यांचे होत असतात. आणि म्हणून आज या सगळ्यांचं गाणं आपल्या पुढे प्रस्तुत होणार आहे. ते ऐकताना आपल्याला नक्कीच आनंद होईल. बालाजी संस्थांच्या एकूण सांस्कृतिक वाटचालीमध्ये आजचं गाणं हे देखील तितकंच महत्त्वाचं,
मननीय आणि चिंतनीय होईल असा विश्वास मला वाटतो. आज या इतक्या सुंदर पवित्र पावन वास्तूमध्ये मला गायन सेवा सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी बालाजी संस्थान आणि बालाजी कुटुंबियांचे मनपूर्वक आभार मानते. गाण्याची सुरुवात राग गोरख कल्याणी करते. 2 पद्धती सादर करते. त्याच्यात विलंबित एकताल आणि द्रुत एकताल.
ग